कृषी क्षेत्रामध्ये कोणकोणत्या संधी आहेत याविषयी पहिल्या पार्टमध्ये आपण काही पार्ट बघितला की कृषी क्षेत्रामध्ये लोकसंख्या, उत्पादकता, नैसर्गिक वातावरण, ट्रान्सपोर्ट या सर्व गोष्टी आपण बघितल्यात की हे खूप चांगल्या पद्धतीने आहेत. त्याच्या पुढचा पार्टमध्ये जर आपण बघितलं की आपल्याला कृषी क्षेत्रात अजून काय संधी आहेत किंवा कोणकोणत्या सेक्टरमध्ये स्पेसिफिक आपल्याला काम करता येऊ शकतं तर त्या गोष्टी सुद्धा आपण या ठिकाणी बघूया. सर्वात पहिला जो पार्ट आहे, कृषी क्षेत्रात जर समजा तुम्ही काम करत असाल तर कृषी जोडधंदे, कृषी पूरक व्यवसाय म्हणजेच अलाइड बिझनेसेस. मग आता अलाइड बिझनेस किंवा कृषी जोडधंदे, पशुपालन हा जो काही पार्ट आहे तर हा सुद्धा एक आपल्यासाठी खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही म्हणाल पशुपालन हा विषय तर पारंपरिक पद्धतीने वर्षानुवर्ष चालत आलेला विषय आहे, याच्यामध्ये नाविन्यपूर्ण काय आहे? मित्रांनो, पशुपालन किंवा कृषी जोडधंद्यांमध्ये जे काही ॲनिमल हजबंड्री किंवा ॲनिमलचं फार्मिंग होतं आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला स्कोप आहे किंवा संधी आहे. ती कशी? कारण त्यामध्ये खूप साऱ्या पद्धतीने नवीन नवीन टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत, नवीन नवीन व्हरायटीज आलेल्या आहेत, नवीन तंत्रज्ञानामुळे उत्पादन खूप चांगल्या पद्धतीने वाढत गेलेलं आहे. या सर्व गोष्टी आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. मग त्यामध्ये समजा तुम्ही बघितलं कुक्कुटपालन, पोल्ट्री फार्मिंग. आता पोल्ट्री फार्मिंग प्रत्येक गावोगावी खेड्यापाड्यामध्ये हा व्यवसाय चालू आहे, परंतु याच्यामध्ये टेक्नॉलॉजी काय आली ते एसी पोल्ट्री फार्म म्हणजे एअर कंडिशनर पोल्ट्री फार्म्स. हा कन्सेप्ट सुद्धा तुम्ही ऐकला असेल किंवा माहीत नसेल तर माहिती करून घ्या. तर एअर कंडिशनर पोल्ट्री फार्म यामध्ये काय होतंय की आपण जे काही नॉर्मल पोल्ट्री फार्म असतो तो आपण पूर्ण बंदिस्त करतो, पॅक करतो, त्याच्यामध्ये एअर कंडिशनर बसवतो आणि त्याचा फायदा काय होतो की आपल्याला बाहेरच्या क्लायमेट आणि मधलं क्लायमेट याच्यामध्ये आपल्याला कंट्रोल ठेवता येतो. आपल्याला जसं क्लायमेट पाहिजे तसं क्लायमेट ठेवता येतो. परिणामी 45 दिवसाची जी काही पोल्ट्रीची बॅच आहे ती आपण 33 दिवसांवर आणू शकतो. म्हणजे काय तर साधारणतः 12 दिवस एका बॅचमध्ये वाचते. आता जर समजा 6 बॅच पूर्ण वर्षभरामध्ये होत असतील तर 12 × 6 जर केलं तर आपल्याला एक साधारणतः 72 दिवसांचा कालावधी म्हणजे पुन्हा 2 बॅच ॲडिशनल होऊ शकतात. म्हणजे ज्या ठिकाणी वर्षभरामध्ये पोल्ट्री फार्ममध्ये 6 बॅच होत होत्या त्या 8 बॅच आपल्या होऊ शकतात. हा फायदा आहे एअर कंडिशनरचा. आणि हे जे काही बेनिफिट्स आहेत ते आहे टेक्नॉलॉजी बेनिफिट्स. तर अशा टेक्नॉलॉजी बेनिफिट आपल्याला प्रत्येक व्यवसायामध्ये करून घेता येतील. दुसरा विषय आहे गोट फार्मिंग, शेळीपालन. आता शेळीपालनामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात व्हेरिएशन्स आले. अशा काही व्हरायटी आहेत, बीटल नावाची व्हरायटी किंवा अजून काही व्हरायटी आहेत ज्याचं उत्पादन खूप चांगल्या पद्धतीने होत असतं. आता काही व्हरायटी अशा पण आहेत की ते एका ॲनिमलचा किंवा एका गोटचं जे वेट आहे ते 100 kg पर्यंत, 100 किलोपर्यंत जात आहे आणि त्याला 700 ते 800 रुपये लाईव्ह वेटचा आपल्याला रेट मिळतोय. म्हणजे साधारणतः एक बोकड किंवा एक गोट 60-70 हजारापासून तर 1 लाख रुपयापर्यंत सुद्धा जाऊ शकतो. अशा पद्धतीने हे व्हरायटीज किंवा टेक्नॉलॉजी आलेली आहे किंवा असे काही फीड्स आले आहेत, खुराक आलेले आहेत ज्याच्यामुळे चांगल्या पद्धतीने त्याला आपण हे देऊ शकतो. खुराक दिल्यामुळे त्याचं वजन वाढू शकतं. तर त्याचा वापर करून आपल्याला याच्यामधून अधिक उत्पादन घेता येऊ शकतं. तिसरा पार्ट आहे दुग्ध व्यवसाय. दुग्ध व्यवसाय, डेअरी फार्मिंग याच्यामध्ये सुद्धा प्रचंड मोठी संधी आहे. दुग्ध व्यवसायामध्ये सुद्धा काही व्हरायटी अशा आलेल्या आहेत की त्याच्यामध्ये दुधाचं उत्पादन चांगलं येतं आहे. मग त्याच्यामध्ये HF व्हरायटीज असतील, अजून काही व्हरायटीज असतील. त्याच्यामध्ये एक गाय आपल्याला साधारणतः 30 ते 40 लिटर पर डे मिल्क प्रोडक्शन करून देऊ शकते किंवा दूध उत्पादित करून देऊ शकते. तर याचा जर वापर केला तर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने उत्पादन होऊ शकतं. अशा जर समजा काही ॲनिमल्स आपण ठेवलेत किंवा दुधाचा व्यवसाय जर केला, दूध प्रक्रिया करणं, दूध कलेक्शन करणं, दूध विक्री करणं, याच्यामधून सुद्धा आपल्याला खूप मोठी संधी आहे. पीक फार्मिंग, वराह पालन हा सुद्धा एक चांगला व्यवसाय. बरेच लोक हा व्यवसाय करत नाहीत, काही स्पेसिफिक समाज किंवा काही लोक करतात किंवा काही ठिकाणी हा व्यवसाय केला जातो, परंतु या व्यवसायाला सुद्धा प्रचंड मोठं स्कोप आहे. त्यानंतर रेशीम उद्योग, सेरिकल्चर. सेरिकल्चरमध्ये सुद्धा प्रचंड मोठी संधी आहे. सेरिकल्चरचा वापर स्पेशली कपडाचा जो काही वस्त्रोद्योग आहे, कापडपासून जे काही रेशीमपासून जे काही कपडे तयार होतात त्यासाठी वापरला जातं. सिल्कचा जो काही प्रोडक्शनचा पार्ट आहे याच्यामध्ये सुद्धा नवीन टेक्नॉलॉजी आहे, याचा सुद्धा वापर आपल्याला करता येईल. त्याच्यानंतर मत्स्यशेती म्हणजे फिशरीज या व्यवसायामध्ये आपल्याला प्रचंड मोठा स्कोप आहे. कारण गोट फार्मिंग, पोल्ट्री फार्मिंग, फिशरीज हे जे काही पशु आहेत किंवा पीक फार्मिंग यांचा मांसाहाराचं प्रमाण दिवसेंदिवस लोकांमध्ये वाढत चाललेलं आहे. आणि हे जे काही व्यवसाय आहेत हे कधीही न संपणारे
विदाऊट कॉम्पिटिशन, विदाऊट रिस्कचे आहे. असं नाहीये हे पेरिशेबल नाहीये, समजा आज उद्या हे नाही विकले गेले तर खराब होऊन जातील असा पार्ट नाहीये. तर ते जे विकले नाही गेले त्यांचे वेटच वाढणार आहे, त्याचं उत्पादनच वाढणार आहे. त्याच्यामुळे हे जे व्यवसाय आहेत याच्यामध्ये आपल्याला प्रचंड मोठी संधी आहे. तर कृषी जोडधंदा हा पार्ट मी तुम्हाला एक पहिल्या संधीमध्ये सांगितला की कोणकोणते कृषी व्यवसाय करता येतील. तर पोल्ट्री फार्मिंग, गोट फार्मिंग, डेअरी फार्मिंग, पीक फार्मिंग, सेरिकल्चर, फिशरीज, हे जे काही कृषी जोडधंदे आहेत किंवा पशुपालनाचे रिलेटेड व्यवसाय, या व्यवसायांमधून सुद्धा आपल्याला काम करून प्रचंड मोठा रोजगार किंवा उत्पादन मिळवता येऊ शकतो. हा जरा पहिला पार्ट. दुसरा पार्ट काय आहे की प्रोसेसिंग इंडस्ट्रीज, प्रक्रिया उद्योग, याच्यामध्ये आपल्याला प्रचंड मोठी संधी आहे. का संधी आहे? कारण आपल्याकडे उत्पादन प्रत्येक पिकाचं खूप मोठ्या प्रमाणात आहे. किंवा जे काही स्पेसिफिक मी पिकं सांगितलेत, पोमोग्रॅनेट्स, ग्रेप्स, ओनियन्स, कस्टर्ड ॲपल, बनाना, देन ऑरेंज, टोमॅटो, चिली, हे जे काही पिकं आहेत या पिकांचं खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात उत्पादन आहे. मग ह्या उत्पादित झालेल्या मालावरती आपण प्रक्रिया करू शकतो. उत्पादित झाल्यावर मालावरती प्रक्रिया केव्हा करू शकतो? ज्या ज्या वेळेस त्यांचे रेट डाऊन असतात. बऱ्याच वेळा शेतमालामध्ये असं होतं की 12 महिन्यापैकी 8 महिने रेट डाऊन असतात, 4 महिने रेट हाईक असतात. असं प्रत्येक पिकाचं. जसं आता टोमॅटोचं बघितलं आपण, 2-3 रुपये किलो पण टोमॅटो विकला जात होता किंवा कोणी घेतही नव्हतं, फेकला जात होता. आणि आज 100 ते 150 रुपये किलो टोमॅटो झालेला आहे. हे का होतं की फ्लक्च्युएशन आहे मार्केटमध्ये. सप्लाय अँड डिमांडचा जो काही गॅप आहे त्याच्यावरती शेतमालाचे रेट डिफाईन होत असतात. त्याच्यामुळे ह्या गोष्टी होत राहणार आहेत. परंतु जे काही मोठ्या प्रमाणात उत्पादन होतंय असं सांगतोय, तर हे जे काही उत्पादन होतंय तर शेतमाल हा पेरिशेबल आहे, नाशवंत आहे. वेळेवर तो ट्रान्सपोर्ट झाला नाही, काढला गेला नाही, लेबर मिळालं नाही किंवा विकला गेला नाही तर हा माल खराब होतो. मग हा माल जर खराब होत आहे तर साधारणतः 30 ते 35% माल हा खराब होतोय. 55,000 कोटीपेक्षाही मोठं नुकसान हे महाराष्ट्र होतंय. तर याला जबाबदार आपण आहोत, कारण आपण याच्यावरती प्रक्रिया उद्योगामध्ये फारसं काम करत नाहीत. तर प्रक्रिया उद्योग हा एक विषय खूप महत्त्वाचा आहे. 30-35% जो शेतमाल खराब होतोय त्याच्यावरती काम होणं गरजेचं आहे. आणि यामधून आपल्याला वेगवेगळे विषय म्हणजे ज्युसेस, केचप, प्युरी, पल्प, जाम, जेली, चॉकलेट्स, अशा अनेक विषय प्रक्रिया उद्योगामध्ये येतात. त्याच्यावरती आपण काम करू शकतो. हा प्रक्रिया उद्योगातला महत्त्वाचा पार्ट आहे. आणि प्रक्रिया उद्योगाच्या रिलेटेडच अजून दुसरी एक प्रक्रियेचा पार्ट येतो, तो म्हणजे डिहायड्रेशन. शेतमालाचं डिहायड्रेशन म्हणजे निर्जलीकरण करणं आहे. मग त्याच्यामध्ये फ्रुट्स असतील, व्हेजिटेबल असतील, फ्लॉवर्स असतील किंवा अजून काही प्रोडक्ट्स असतील, मशरूम वगैरे हे जे काही प्रोडक्ट्स असतील, तर याच्यावरती आपण डिहायड्रेशन म्हणजे निर्जलीकरण करण्याचा व्यवसाय करू शकतो. निर्जलीकरण हा व्यवसाय खूप मोठा व्यवसाय आहे. त्याच्यामध्ये सेपरेट मी तुम्हाला त्या विषयाची माहिती देईलच. परंतु या व्यवसायामध्ये खूप मोठी संधी आहे. बऱ्याच वेळा शेत अतिशय कमी किमतीमध्ये विकला जातो किंवा तो शेतमाल काढायला, विकायला सुद्धा परवडत नाही. मागच्या काही दिवसांमध्ये जर टोमॅटोचं उदाहरण घेतलं तर अगदी 1-2 रुपये किलो टोमॅटो जात होता. त्यावेळेस तो टोमॅटो शेतकरी काढत सुद्धा नव्हता, फेकून देत होता. मग अशा केसमध्ये कृषी उद्योजक, शेतकरी उत्पादक कंपन्या किंवा कृषी पदवीधर तुमच्यासारखे लोक जे काही ज्यांना कृषी व्यवसाय करायचा आहे, नाविन्यपूर्ण काहीतरी काम करायचं आहे, अशा व्यक्तींनी भाजीपालाचं निर्जलीकरण करण्याचा व्यवसाय करू शकतात. गावोगावी हा व्यवसाय करता येतील. अगदी 2-5 लाख रुपयापासून सुरू होणारा व्यवसाय आहे आणि ग्रामीण भागामध्ये चालणारा व्यवसाय आहे. मिरचीचं आपण डिहायड्रेशन करून मिरची पावडर किंवा जे काही मसाले पदार्थ असतात ते तयार करू शकतात. मशरूमचं डिहायड्रेशन करू शकतात किंवा अजून काही मेडिसिनल प्रोडक्ट्स असतात म्हणजे मोरिंगा पावडर, शतावरी, अश्वगंधा, सफेद मुसळी, हाडसांदी, हे जे काही मेडिसिनल प्रोडक्ट्स आहेत, आयुर्वेदिक प्रोडक्ट्स आहेत, याचं सुद्धा आपण प्रोडक्शन करू शकतात. या गोष्टींसाठी सुद्धा आम्ही तुम्हाला पूर्ण सपोर्ट करतो. म्हणजे व्हेजिटेबल डिहायड्रेशन रिलेटेड तुम्हाला प्लांट सेटअप पासून प्रोजेक्ट रिपोर्ट, बँक लोन, सबसिडी, मार्केट लिंकेजेस, मशिनरीज, या सर्व गोष्टींसाठी आम्ही सपोर्ट करू शकतो. तुमची तयारी असली पाहिजे. तर व्हेजिटेबल डिहायड्रेशन या व्यवसायामध्ये प्रचंड मोठी संधी आहे. याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतरचा चौथा महत्त्वाचा पार्ट किंवा चौथी महत्त्वाची जी काही संधी आहे ती म्हणजे मूल्यवर्धन, व्हॅल्यू ॲडिशन. व्हॅल्यू ॲडिशन हा एक स्पेशल कन्सेप्ट आहे ज्याच्यावरती आपण अजिबात काम करत नाहीत. तर व्हॅल्यू ॲडिशन म्हणजे काय की एखादा शेतमाल तयार झाल्यानंतर त्याची प्रतवारी करणे म्हणजे ग्रेडिंग करणे. थोडक्यात चांगला माल बाजूला, 2 नंबरचा माल बाजूला, खराब माल बाजूला काढणे. ग्रेडिंग झाल्यानंतर पॅकेजिंग, मग त्याला वेगवेगळ्या पॅकिंगमध्ये पॅक करणे. मग समजा व्हेजिटेबल असेल तर तो
250 ग्रॅम, 500 ग्रॅम, 1 किलो अशा वेगवेगळ्या पॅकिंगमध्ये पॅक करणं असेल, किंवा मोठे पिकं आहेत म्हणजे समजा कांदा आहे किंवा बटाटे आहेत किंवा अजून काही पिकं आहेत किंवा समजा गहू, बाजरी, ज्वारी आहेत, तर याची सुद्धा ग्रेडिंग पॅकिंग करून विकू शकतो आपण. तर ह्या पद्धतीने ग्रेडिंग, पॅकिंग, त्याच्यानंतर लेबलिंग. लेबलिंग म्हणजे तुझे काही तुम्ही पॅक केलं असेल 500 ग्रॅम, 200 ग्रॅम किंवा 1 किलो, 5 किलो, 10 किलोचं जे काही पॅकिंग असेल त्याच्यावरती तुमच्या कंपनीचं नाव, लोगो, ब्रँड, किंमत, ह्या सर्व गोष्टी त्याच्यावरती प्रिंट झाल्या पाहिजे, छापल्या पाहिजे किंवा लावल्या पाहिजेत. आणि त्यानंतर त्याची मार्केटिंग म्हणजे विक्री करणं. तर हा एक पार्ट आहे व्हॅल्यू ॲडिशनमध्ये. ग्रेडिंग, पॅकिंग, मार्केटिंग, ब्रँडिंग वगैरे ह्या सर्व गोष्टी करायच्यात. आणि या व्यवसायामधून सुद्धा प्रचंड मोठी संधी आहे. आपण प्रत्येक विषयाचं सविस्तर माहिती सुद्धा घेणार आहोत, परंतु आपल्याला एक्झॅक्ट काय काय संधी आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण या विषयाची माहिती घेतली. आणि यानंतरचा जो काही पुढचा पार्ट आहे तो म्हणजे मार्केटिंग आणि एक्सपोर्ट. तर या मार्केटिंग आणि एक्सपोर्ट रिलेटेड सुद्धा आपण खूप मोठं काम करू शकतो. जो पण तुमचा शेतमाल तयार होतोय, प्रक्रिया केलेले पदार्थ तयार होत असतील, भाजीपाला असेल, फळबागा असतील, सर्व गोष्टी, तर या सर्व गोष्टी आपण उत्पादित झालेला जो काही शेतमाल आहे त्याचं मार्केटिंग करू शकतो. प्रक्रिया केलेले सर्व पदार्थ मार्केटिंग करू शकतात, व्हेजिटेबल डिहायड्रेटेड केलेले सर्व पदार्थ मार्केटिंग करू शकतात, ट्रेडिंग करू शकतो, एक्सपोर्ट करू शकतो. ट्रेडिंग करणे आणि एक्सपोर्ट करणे म्हणजे काय की एखादा शेतमाल आपण मार्केटिंग करणे, हा लोकल मार्केटमध्ये मार्केट करणं हा मार्केटिंगचा पार्ट झाला. परंतु मार्केटिंगचाच एक पार्ट म्हणजे तो एक्सपोर्ट, बाहेरच्या देशामध्ये विक्री करणे. ट्रेडिंग म्हणजे आपण न उत्पादित करता एखाद्या व्यक्तीकडनं घ्यायचा आणि विकायचा, या सर्व गोष्टीला ट्रेडिंग म्हणतात. तर या सर्व गोष्टींमध्ये आपल्याला प्रचंड मोठी संधी आहे, स्कोप आहे. या गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे, या विषयांची माहिती करून घेणं गरजेचं आहे. कारण ह्या गोष्टींची माहिती आपण नाही केली तर कोणीतरी करणार आहे. म्हणजे आज ह्या गोष्टी सर्व चालू आहेत. सद्यस्थितीला हे व्यवसाय करणारे लोक आहेत, पशुजोडधंद्यांचा व्यवसाय करणारे लोक आहेत, प्रक्रिया उद्योग करणारे आहेत, व्हेजिटेबल डिहायड्रेशन करणारे व्यक्ती आहेत, मार्केटिंग, एक्सपोर्टमध्ये काम करणारे लोक आहेत. सर्व व्यक्ती सर्व क्षेत्रामध्ये काम करत आहेत. आपण काय करू शकतो? आपल्याला हा व्यवसाय करायचा आहे का? आपल्याला याच्यामध्ये काय संधी आहे? आपल्याकडे कोणते रॉ मटेरियल किंवा कोणता भाजीपाला पिकतोय त्याच्यावरती आपल्याला काय काम करता येईल? आपण प्रक्रिया व्यवसायामध्ये जायचं का, आपण डिहायड्रेशनमध्ये जायचं का, आपण मार्केटिंगमध्ये जायचं का, आपण ट्रेडिंग करायची का, आपण सर्व्हिस सेक्टरमध्ये जायचं का, हा ज्याचा त्याचा पार्ट आहे. आपल्याला काय आवड आहे, आपल्याला किती भांडवल उपलब्ध आहे, आपल्याकडे रॉ मटेरियल काय अवेलेबल आहे, लोकांची गरज काय आहे, या सर्व गोष्टींचा विचार करून आपल्याला आपला व्यवसाय निवडावा लागेल. परंतु हा जो काही व्यवसाय आहे शेतमाल विक्रीचा, प्रक्रिया उद्योगाचा, ही नीड आहे 143 कोटी लोकसंख्येची भारतामध्ये किंवा जगामध्ये 800 कोटी लोकसंख्येची नीड आहे, मूलभूत गरज आहे अन्न. आणि या अन्न या शब्दावरती आपण प्रचंड वेगवेगळ्या सेक्टरमध्ये व्यवसाय करू शकतात. हा व्यवसाय केव्हापर्यंत चालेल? पृथ्वी तलावरती जोपर्यंत सजीव व्यक्ती आहेत, मनुष्य प्राणी जिवंत आहे, तोपर्यंत हा व्यवसाय चालणार आहे. याला कोणत्याही प्रकारचं कॉम्पिटिशन नाही आहे, याला कोणतंही व्यवसायाला मरण नाही आहे. त्यामुळे आपण हा व्यवसाय बिनधास्त करू शकता. आपल्या मनाची तयारी असली पाहिजे. आणि यासाठी तुम्हाला कोणतीही गाईडलाईन लागत असेल, कोणतीही मदत लागत असेल, सपोर्ट लागत असेल, तर तो कृषीभूषण प्लॅटफॉर्म खाली व्यवस्थित मार्गदर्शन सह मिळू शकतो. मग तुमची कंपनी फॉर्मेशन पासून तर मार्केट लिंकिंगेसपर्यंत ज्या ज्या गोष्टीची तुम्हाला गरज असेल त्या सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ शकतो. तुमची तयारी असली पाहिजे व्यवसाय करण्याची. तर तयार व्हा. तुम्हाला जर कृषी व्यवसाय करायचा असेल तर निश्चित आमचा प्लॅटफॉर्म तुम्हाला मदत करेल. धन्यवाद.